भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांचा 16 जूनपासूनचा मुंबई दौरा विविध कारणास्तव असला तरी या निमित्ताने राज्यातील भाजप मंत्र्यांची झाडाझडती या दरम्यान होणार असून मंत्र्यांच्या कामाचं प्रगती पुस्तक तपासलं जाणार आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आता पूर्वीची परिस्थिती राहिलेली नसून मंत्री राहणं एवढं सोपं राहिलं नाही, जनतेची विकास कामं केली नाही तर सुट्टी नक्कीच होणार असं कबूल केलं आहे। शिवार फेरी कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी अकोले तालुक्यातील मावेशी या दुर्गम खेड्यास भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आदिवासी पाड्यावर जेवण घेतले, तसेच मान्सूनच्या आगमनाच्या निमित्ताने शेतात नांगरणी औत सुद्धा धरलं। मात्र गृहराज्यमंत्री असताना ज्या अभिनेता संजय दत्तला वर्तणुकीच्या कारणास्तव 8 महिने सूट मिळाली, त्यावर उच्च न्यायालयाने कालच स्पष्टीकरण मागितली असताना त्या मुद्द्यावर बोलण्यास त्यांनी टाळलं। यंदाचा मान्सून शेतकऱ्यांना आनंददायी आणि सुखावणारा असाच म्हणावा लागेल। सरसकट कर्जमाफीची घोषणा आणि वेळेवर मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आणि सरकारमधील मंत्रीगणही आनंदात दिसून येत आहेत। त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण आणि राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांची नगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अशा अकोले तालुक्यातील शिवार भेट मोठ्या उत्साहात पार पडली। मंत्र्यांनी मावेशी गावात रात्रीचं स्नेहभोजन अगदी भारतीय बैठक मारून घेतलं। रात्रीचा मुक्कामही आदिवासी पाड्यावरच होता, तर सकाळीच त्यांनी शेतावर नांगरणी सुद्धा केली। आता जुना काळ विसरा, मंत्र्यांना भेटायला जायची आणि त्यांची वाट पाहायची गरज राहिली नसून आता मंत्रीच आपल्या शिवारावर आणि दारावर येत राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं। आता काम करणारा मंत्रीच पदावर टिकणार असून काम न करणाऱ्यांची सुट्टी असणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं। यासाठी 16, 17 आणि 18 जूनला भाजप अध्यक्ष अमित शहा स्वतः मुंबईत झाडाझडती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। पण शेवटी तुम्ही बोलल्याशिवाय कळत नाही आणि तुम्ही बोलल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आणि आम्हाला सुद्धा वर विचारणार आहे। आमचा परफॉर्मन्स सुद्धा याच्यावरच अवलंबून आहे आणि जो चांगलं काम करेल तो टिकल आणि जो चांगलं नाही करेल त्याची सुट्टी होणार आहे। 16, 17 आणि 18 3 दिवस आमचा आता कार्यक्रम आहे मुंबईत। त्यामुळे पूर्वीच्या कालखंडामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या लोक त्यांना विचारायचं कोणी विचारायचा विषय नव्हता, मग खाली सांगत। काँग्रेसचा काळ वेगळा होता, निर्णय प्रलंबित ठेवून ते काम करत असत। मात्र आता जलशिवार योजना असेल की काल जाहीर झालेली सरसकट कर्जमाफी असेल, विरोधी पक्षातील लोक आम्हाला फोन करून हे कसं जमलं असं विचारू लागल्याची खिल्ली त्यांनी उडवली। मात्र अभिनेता संजय दत्तला शिक्षेत दिलेल्या सूट यावर त्यांनी मी आता गृहराज्यमंत्री नसल्याचं सांगत सुटका करून घेतली। दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांशी संवाद आणि नागरिकांशी संवाद साधण्याचा जो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं नियोजित केला होता, त्यानुसार माननीय पालकमंत्री अहमदनगर जिल्हा तथा जलसंधारण मंत्री माननीय रामजी शिंदे साहेब हे 13 तारखेला रात्री उशिरा 11:30 वाजता रात्रीला मवेशी गावामध्ये आश्वासन दिलं की जलसंधारणाच्या माध्यमातून आपण बऱ्याच धरणांची जी प्रलंबित कामे जे अपूर्ण राहिलेली आहेत, गाळ काढण्याच्या योजना आहेत, ते नवीन बंधारे ते करून देऊ। त्याचबरोबर नागरिकांचा आणि सर्व आम्हा नेते मंडळीचा कार्यकर्त्यांचा आग्रहाची मागणी होती की आमची शिवार संवाद अंतर्गत पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब आदिवासी गावात मवेशी या गावात आले। जाधव बाबा म्हणून या आदिवासी शेतकऱ्याच्या घरात रात्री राहिले। काल रात्री सगळ्यांनी त्यांचं जोरात स्वागत केलं। आजही त्यांनी शिवार फेरी करत 2-2.5 किलोमीटर सर्व शेतकऱ्यांची बातचीत केली, स्वतःहून नांगरही दापला आणि वृद्ध महिला असतील, तरुण असतील त्यांच्याशी चर्चा केली। तदनंतर मवेशी येथील बारावाडी गावात सभा झाली। शेतकऱ्यांनी, गरीब माणसांनी त्यांचे प्रश्न मांडले। ते प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि जे जलसंधारणाचे प्रश्न आहेत, उपसा सिंचन योजना असतील, तोलारखिंडचा प्रश्न असेल, धरणातला गाळ काढण्याचा प्रश्न असेल, ते सर्व मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि सर्वात जवळचे सहकारी मानले जाते। त्यामुळे एकूणच सरसकट कर्जमाफीचं श्रेय आता कुणाला जाऊ नये, सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे, यासाठी राम शिंदे पुढे सरसावल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर अमित शहा यांच्या उपस्थितीत
विद्यमान भाजप मंत्र्यांची झाडाझडती होणार असल्याचं आणि काम न करणाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचंही त्यांनी सूचित केलं आहे. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.